ते सुद्धा तुम्ही सगळे आणि एकीकडे आपण त्याची पावतीशी आहे हीच नाही अनेक कुठेही जागा नाही पुरस्काराचा तो ट्रेन लागला इतकी चांगल्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की हे पण करू शकतो ते नाईनचा बुम माग घेर थोडा त्या दोन गोष्टी आहेत हे सगळे क्राईम मधले आहेत हे आपल्या भावाची एक पावती आहे एवढीच नाही तुम्ही सगळे आणि त्यापूर्वीही ते नेहमी तुमची घटना त्रास जास्त होतो कशाचा एखाद्या पांडवला वाचवायला गेलेला तरी तिथे जात नाही. एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली. एक माझ्या मामाची पिढी होती ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये दादा मनोहर दादा. म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे हे ज्या गाडीत फिरायचे त्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असे गोष्टी घडल्या नसतात. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले त्याचे ते मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलू. अजून एक बोलतो हे जे गुन्हे 40-50 हे आरोपीवर सगळ्या त्याच्या अपोजला हे तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनाने प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनाने दिलेलं आहे. या डिपार्टमेंटला दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही. त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होता किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटा. आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचं. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागची कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी इथं नको ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे येईल. कारण इथं फक्त चांगल्या कामाचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण. मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती. आम्ही आलो होतो दर्शन घेतलं थांबलो आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली आरोपींना आम्ही माफ करणार नाही. आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही. आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला आरोपीच्या पाठीमागे भगवानगडने संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका. तुम्ही गडाचेच आहे. फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही मी सांगतो त्याच्यावर म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो इथं जातीचा रंग कोण द्यायलाय प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक आहे का. ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढे ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ता भाऊ आहे ते एचआयव्ही म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात. विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात. म्हणून या आडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढे जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत. पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. भगवानगडाला मानणार ऐका भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे. यापूर्वी ते भगवानगडावर येत होते. त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते अजूनही ते सांगतायत. पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता
जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत. आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून बोलू शकतो, ते बोलतील. भगवानगड हा कायमस्वरूपी संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहे आणि सदैव राहील. त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मानणारे गडाचे शिष्य आहोत, अनेक वेळा गडावर येऊन गेलेलो आहोत. फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे. आणि संतोष अण्णांनी किती चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्या ग्रामपंचायतला किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे. भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे, ते मूळचे बाबाचेच आहेत, ते मला आज कळालेलं आहे. बाबाला मानणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ती 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करते. म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे. याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना 2 घास खाऊ घालू, भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुलीला शांती मिळेल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब राहावं एवढंच माझं म्हणणं आहे. जर काही विचारायचं असेल तर धनंजय या ठिकाणी त्यांना बोलू द्या. याच्यात बाबा प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्याला, जसं की तुम्ही आता इथून संप्रदायाचं तुम्ही सांगितलं, तसंच राजकीय लोक याच्यात आहेत या न्यायाच्या भूमिकेत, सामाजिक आहेत, संप्रदायातले आहेत. तर ते जर कुठं न्यायाच्या भूमिकेत असले आणि त्यांना जर कोणी जातीवादी म्हणत असेल तर तो एक विषय चांगला गांभीर्याने लक्षात घ्या. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे, अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे. तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार. तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे पहिल्या दिवसापासून आज 54 दिवसापर्यंत जे लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातले नव्हे तर सगळ्या बाहेरचे, हे देशमुख कुटुंबियाच्या न्यायात आहेत. त्यांना देखील न्याय मागतायत, त्यांना देखील तुम्ही चुकीचं ठरवलं नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे. 1-2 शब्द वैभवी बोलेन तुम्हाला. जातीवाद न करता सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी देशमुख कुटुंब आपल्या गडावर आलेलं आहे. काही बोला. बाबा, आज तुम्ही महंत आहेत, महाराज आहेत, गुरु आहेत आमचे. म्हणजे तुमचा आज दर्जा खूप मोठा आहे. आज तुमच्या पुढे मी खूप लहान आहे. फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात, एका चापटीचं जर त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली. आज माझ्या वडिलांच्या अंगावर, आज आम्ही फक्त न्यूजला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके वार झालेत. त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता. त्यांचे जर आता मी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थिमध्ये 3 हाडं निघतायत. तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल? ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू, म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये. त्याचं इतकं दुःख आहे. फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्याचं मागचं कारण काय, ती घटना कशी, जशी मगाशी तुम्हाला चाचाने सांगितली, तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य ते करायचं. काहीही बोललेलो नाही, मी तुमच्या पाठीमागा आहे. हा जो समाजातला प्रकार आहे, हे वाईट लोकांनी केलेले काम आहे. तुम्ही जर भगवानगडाची शिष्या, तुम्ही तुमच्या बाजूने, मसाजोग केस तालुका हा बाबाला मांडणार आहे, अनेक वेळा दौरे झालेले, म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे. मी गुन्हेगाराच्या पाठीमागं नाही, फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे. बाबा, आम्हाला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे, त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली. फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची. आणि आमचं म्हणणं हे आहे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा. आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत, पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत. माझ्या वडिलांनी, जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणताच जातीवाद केला नाहीये. आता सगळं चाचाने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत, त्यांचं सुद्धा आडनाव मुंडेच आहे. पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला, त्यांनी कधी जातीवाद न केला, त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटे का फुटतात. आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे, आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही. पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो, कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय
म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का? म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतोय. आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. भगवानगड आपल्या पाठीशी आहेत. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी. भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील. आरोपीचं कधीही समर्थन करत नाही. त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत. कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत, गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहेत. गडाचंच कुटुंब आहेत. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहे त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू. भगवान बाबा